पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरती कुरघोड्या सुरूच आहेत। जम्मू, सांबा, पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसलेले आहेत। सांबा आणि अखनूरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आलाय। सांबा, पठाणकोट, अखनूरमध्ये दिसलेले आहेत पाकिस्तानचे ड्रोन आणि या ड्रोनकडून आता हल्ला केला जातोय। सीमावर्ती भागातील शांतता भंग केली जाते। राजौरी, उरी सेक्टरमध्ये खबरदारी म्हणून ब्लॅकआउट देखील केले गेलेले आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय सध्या तिथले अपडेट्स आहेत? कस्तुरीची माहिती मिळते त्यानुसार सध्या जे सीमावर्ती राज्य आहे त्या सीमावर्ती राज्यांच्या भागातील जी महत्त्वाची शहरं आहेत त्या सर्व शहरांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। त्याच दरम्यान जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जम्मूमधील अनेक भागामध्ये पाकिस्तानकडनं आज हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना जम्मू, सांबा, पठाणकोट या भागामध्ये पाकिस्तानकडनं ड्रोन जे आहेत ते पाठवण्यात आले होते आणि जी माहिती मिळते त्यानुसार आता जी माहिती मिळते त्यानुसार ते ड्रोन जे आहेत भारताने निष्काम केलेले आहे। आणि जी आताची माहिती मिळते कस्तुरी त्यामध्ये एक अपडेट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी तिन्ही सेना प्रमुखांशी, सीडीएसची आणि संरक्षण मंत्री यांच्याशी जी बैठक सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे। साधारण 1 तास 50 मिनिटं ही बैठक चाललेली आहे आणि आता या बैठकीनंतर तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत ते या जवानांना, आपल्या सुरक्षा रक्षकांना नक्की काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। साधारणपणे जी आपली आतापर्यंतची स्ट्रॅटर्जी आहे पाकिस्तानला उत्तर देण्याची ती 12 नंतर सुरू होते किंवा सकाळी अर्ली मॉर्निंगला भारत अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला। आज सकाळी देखील भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावरती जे आहे अटॅक केलेला आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार साधारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधारण 1 तास 50 मिनिटं तिन्ही सेना दलांची, सीडीएस, अनिल चौहान, संरक्षण मंत्री या सगळ्यांची जी बैठक सुरू होती ती इतक्या वेळ झाली। याचा अर्थ कस्तुरी काहीतरी मोठं जे आहे पूर्ण याचा प्लॅन जो आहे तो आज ठरवलेला आहे। जेव्हा एखाद्या बैठकीमध्ये 10-15 मिनिटांमध्ये एखादी बैठक संपते त्यानंतर फार चर्चा यामध्ये होत नसते, मात्र एखादा प्लॅन एक्झिक्यूट करण्याचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा या सगळ्याच्या संदर्भामध्ये मोठा प्लॅन ठरवला जातो। आज 1 तास 50 मिनिटं बैठक चाललेली आहे। या बैठकीमध्ये भारत जे आहे आतापर्यंत दहशतवाद्यांना टार्गेट करण्याचं काम करत होता। आता पाकिस्तानची जी लष्करी यंत्रणा आहे त्याच्यावरती टार्गेट जे आहे ते भारताने ठेवलेलं आहे। काल देखील आपण पाहिलं असेल की पाकिस्तानने भारताकडे अटॅक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांची नागरी विमान सेवा आहे ती सुरू ठेवली होती आणि ती सुरू ठेवल्यामुळे भारताला कुठलाही अटॅक करता आला नाही। जर भारताने अटॅक केला असता त्याच्यामध्ये एकही विमान पडलं असतं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला भारताकडे बोर्ड दाखवता आलं असतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानने अशा पद्धतीने सिव्हिल नागरिकांचा जीव धोक्यात घालून भारतावरती अशा पद्धतीने अटॅक केलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तानला कुठेतरी तिथल्या नागरिकांची देखील पर्वा नाहीये। अशा परिस्थितीमध्ये जे एका हातामध्ये कस्तुरी जर आपण पाहिलं तर पाकिस्तान हा नेहमी खंजीर ठेवतो। एका हातामध्ये मैत्रीचा हात पुढे करतो त्याच वेळेस त्याच्या हातामध्ये खंजीर असतो। कारण आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी असो किंवा आपण पाहिलं असेल मनमोहन सिंग असो यांनी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील असो यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पाकिस्तान समोर मैत्रीचा हात पुढे केला होता। मात्र दुसरीकडे आपल्याला त्याच्याबद्दल काय मिळालं? पुलवामा, उरी, पहलगाम हेच मिळत गेलं। तर त्या सगळ्याचा जर विचार केला 26/11चा हल्ला हे सगळं पाकिस्तानने आपण मैत्रीचा हात पुढे केला, मोस्ट फेवर नेशन त्यांना दर्जा दिला। त्यामुळे पाकिस्तान हा भरोशाचा देश नाही, तर प्रत्येक वेळेस त्याच्या हातामध्ये स्वतःच्या हातामध्ये एका हातामध्ये खंजीर ठेवतो आणि भारताच्या पाठीवरती खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र आता जो भारत आहे तो भारत राहिलेला नाहीये। आता जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा NSA राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोभाल यांच्यासोबत एक वेगळी बैठक जी आहे ती आता सध्या सुरू आहे। अगोदर संरक्षण मंत्री, तिन्ही सेना दलाचे प्रमुख आणि सीडीएस यांच्यासोबत बैठक झाली होती। आता NSA अजित डोभाल यांच्यासोबत जी बैठक सुरू आहे। एकंदरीत गुप्तचर खात्याचा पूर्ण अहवाल जेव्हा समोर येत असतो तेव्हा एक माहिती NSA जे अजित डोभाल आहेत इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि जगभरामध्ये आपले जे
रॉची अधिकारी असतात त्यांच्याकडनं मिळालेली माहिती, त्याचा सगळा अपडेट जे आहे स्वतः डोभाल जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत असतात आणि देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्याचं काम अजित डोभाल करत असतात. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सातत्यानं काल जेव्हा हल्ला झाला तेव्हा देखील अजित डोभाल हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले आणि या सगळ्याचा इत्यंभूत माहिती जी आहे रात्री दिली होती. तर काल आपल्या देशातील जे हल्ला झाल्यानंतर जी परिस्थिती होती ती नियंत्रणात आणली आणि कुठलाही जीवितहानी होऊ नये याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्या. शेल्टर जे होतं आपलं S-400 सुदर्शन चक्र याचा वापर करण्यात आला आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज पुन्हा एकदा ज्या बैठका होत आहेत त्या बैठका अत्यंत महत्वाच्या आहेत. आता जेव्हा पाकिस्तानकडे हल्ला करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्याला उत्तर भारताने दिलेलं आहे, मात्र भारताने अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ड्रोनचा मारा केला आहे त्याला अद्यापपर्यंत भारताने आज रात्री जोरदार उत्तर दिले जाण्याची शक्यता जी आहे ती नक्कीच आपल्याकडे अपडेट आलेली आहे शिवाजी की आपल्या भारतीय सैन्याने आपले जे पाकिस्तानचे ड्रोन आहेत ते पाडलेले आहेत. आपण ही अपडेट पाहूया. आणखी एक बातमी पाहूया. मी स्फोटांचे आवाज ऐकतोय असं म्हणतायत ओमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी एक्स पोस्ट करत ही बातमी दिलेली आहे. मी स्फोटांचे आवाज ऐकतोय म्हणजे आज संध्याकाळी एकीकडे मोदींची आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत, त्याच्याबरोबर आपले लष्कराचे जे तिन्ही दलप्रमुख आहेत त्यांच्याबरोबर बैठक होते. पण दुसरीकडे सीमेवरती पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच आहेत. पाकिस्तानने पुन्हा संध्याकाळी आपल्या सीमावर्ती भागांमध्ये हल्ले सुरू केलेले आहेत, ड्रोन पाठवलेले आहेत आणि गोळीबारही सुरू केलेला आहे आणि याच गोळीबारांचा आवाज मी ऐकतोय असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तान सांबा आणि अखनूरमध्ये गोळीबार करतोय आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच संदर्भात मी ह्या स्फोटांचे आवाज ऐकतोय अशी एक्स पोस्ट ओमर अब्दुल्ला यांनी केलेली आहे. आणखी एक अपडेट येते, आपण वाचूया. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. भारताकडून बराक 8 आणि S-400 या क्षेपणास्त्रांनी पाकच्या ड्रोन आणि गोळीबाराला प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताकडून बराक 8 आणि S-400 जे आपलं सुदर्शन चक्र आहे भारताचं डिफेन्ससाठी जे लावलेलं आहे, जे ऑटोमेटेड आहे, त्याने पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिवाजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे, तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का की पाकिस्ताननं किती ड्रोन पाठवलेले आहेत? सध्या ड्रोनची संख्या जी आहे ती अद्यापर्यंत समोर आलेली नाही, मात्र पाकिस्तानने जे ड्रोन पाठवले होते त्या ड्रोनला नष्ट केलेलं आहे आणि पाकिस्तानला आता भारताकडनं उत्तर जे आहे ते दिलं जात आहे. जम्मू काश्मीर मधील जो जम्मू परिसरातला भाग आहे त्या ठिकाणी सायरनचा आवाज जो आहे तो सुरू झालेला आहे, म्हणजे अलर्टनेस जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ पाकिस्तानकडनं कुठली तरी हरकत जेव्हा होते तेव्हाच हा सायरन वाजला जातो आणि पाकिस्तानने सातत्यानं जे ड्रोन आहे ते पाठवले जात आहे. त्याच्या मागचा उद्देश जो आहे एक तर भारताच्या जी डिफेन्स सिस्टीम आहे त्यांना आजमायचं आहे. दुसरी गोष्ट ही आहे की भारताची जी माहिती आहे त्या ड्रोनच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न असतो आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा देखील पाकिस्तान प्रयत्न करत असल्याची माहिती सध्या तरी पाहायला मिळते. आता जी माहिती समोर येते, पाकिस्तानकडनं जे ड्रोन पाठवण्यात आले होते ते भारताच्या S-400 या एअर सिस्टमनं एअर डिफेन्स सिस्टमनं खाली पाडलेले आहेत, नष्ट केलेले आहेत आणि आता भारताकडनं पाकिस्तानला उत्तर देण्याची जी स्ट्रॅटेजी आहे भारताची ती सुरू झाली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आता सध्या जर आपण पाहिलं तर भारताकडनं उत्तर जे आहे पाकिस्तानला दिलं जात आहे आणि पाकिस्तानने आज पुन्हा एकदा जी चूक केली आहे त्याला भारताकडनं तडेतोड उत्तर मिळणार हे पाकिस्तानला माहिती आहे. एकंदरीत जर पाहिलं सध्याच्या परिस्थितीमध्ये तर पाकिस्तानकडनं जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानने त्याची एअर झोन जो आहे नो फ्लाय झोन न करता अजूनही पाकिस्तानने त्या भागामध्ये विमानं जे आहे नागरी ती सुरूच ठेवलेली आहेत आणि भारतावरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तानने पुन्हा एकदा तिथल्या नागरिकांना शील्ड करून भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
नक्की शिवाजी, हा जो पाकिस्तानकडून हल्ला केला जातोय, आपल्याला गोळीबाराचे आवाज येत आहेत, यात कुठली जीवितहानी झालेली नाहीये ना? अगदीच, भारताची कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. भारताचं सिस्टम कस्तुरी जर आपण विचार केला तर S-400 त्यानंतर आकाश सिस्टम हे भारताचे महत्वाचे सिस्टम आहे आणि ते मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह मोडवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. भारतीय हवाई संरक्षण जे तंत्रज्ञान आहे ते अत्यंत चांगलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काल देखील आपण पाहिलं असेल की जेव्हा अशा पद्धतीने हल्ले केले जात होते त्यानंतर भारताकडनं मोठ्या प्रमाणात जी सिस्टम जे आहे ते ऍक्टिव्ह करण्यात आले होते. S-400 ही हवाई जी सिस्टम आहे ती सध्या आपली ऍक्टिव्हेट आहे. आकाश ही जी भारताने तयार केलेली जी सिस्टम आहे ती देखील ऍक्टिव्ह आहे आणि या दोन्ही सिस्टममुळे भारताचं जे सुरक्षा कवच आहे, सुदर्शन चक्र आहे ते ऍक्टिव्ह असतं. आकाश मिसाईल हे भारतानं कस्तुरी स्वतः DRDO आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विकसित केलेलं हे आकाश मिसाईल सिस्टम आहे. ते जमिनीवरून हवेवरती मारा करतं. साधारण हवेमध्ये जर विचार केला तर उंचीचा विचार केला तर साधारण 18 ते 80 किलोमीटर पर्यंत हवेमध्ये जेव्हा एखादा शत्रू राष्ट्र आपल्यावरती अटॅक करतं तेव्हा त्याच्यावरती तो हल्ला परतवून लावण्याचं काम जे आहे हे सिस्टम करत असतं आणि एकाच वेळी अनेक जेव्हा बॉम्बार्डिंग होतं, मोठ्या प्रमाणात शेडिंग केलं जातं किंवा ड्रोन हल्ले भारतावरती केले जातात त्यावेळेस अनेक लक्ष्यांचा मागोवा करण्याचं काम. नक्की शिवाजी, तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा.